Uh, Hello, this is the My Artifact episode number 93. आजची तारीख आहे 17 मे 2015. आज मी एक प्लॅन बनवला होता की वडिलांच्या त्या ATM मधून 50,000 रुपये काढून आपण माझ्या ATM मध्ये ट्रान्सफर करा, म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा. बट एक प्रॉब्लेम नाही, एक शंका आहे जी दूर करायची आहे की आता मी तर मुंबईला चाललो. मुंबई हे एक अदर स्टेट पडते. तर अदर स्टेट पडल्यावर ते ऑफकोर्स म्हणजे तिथून पैसे निघते का नाही निघत अजूनपर्यंत मला माहीत नाही. सो मी त्यासाठी उद्या कन्फर्म करणार आहे की उद्या भेटते की नाही भेटत, म्हणजे निघते का नाही निघत. त्यामुळे मला उद्या पैसे म्हणजे उद्या विचारायला लागेल आणि उद्या रात्री पैसे काढून परत भरावं लागेल. कारण जर मी आता पैसे काढले त्यांनी समजा असं नाही म्हणलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यावर सोल्युशन काय आहे तर ते सगळं उद्या माहीत पडणार. उद्या का होईल वगैरे. पहिले आज मी पैसे नाही काढू शकत. उद्या SBI मध्ये जायला लागेल, तिथे चौकशी करायला लागेल, विचारायला लागेल, देन टेक अनदर स्टेप. आजचा स्पेशल का होता आज, म्हणजे आज टुडे स्पेशल काय ना, सकाळी उठलो, आज मॅच घेतली होती. ते गिट्टी फैलातले लोक आहे ना, मुलं, त्यांच्यासोबत क्रिकेटची. तशी आम्ही कधी क्रिकेट खेळत नाही, कधीच नाही. म्हणजे जेव्हा मौसम आला, सगळे बुट्टे हो म्हणत असताना तेव्हा या ओके लेट्स गो. तर आज मॅच घेतली, तर 4 मॅच घेतल्या. तर त्यातले पहिली मॅच घेतली, ते पहिली मॅच हारलो, 50 रुपये गेले. दुसरी मॅच हारलो, 50 रुपये गेले, म्हणजे 100 रुपये गेले. तिसरी मॅच घेतली, तेही हारलो, 100 रुपये, म्हणजे 150 रुपये गेले. आता चौथी मॅच लावली आम्ही 150 रुपयाची. जर चौथी मॅच हारलो असतो, ती 150 म्हणजे इथली 150 मध्ये 300 रुपये गेले असते आमचे. बट चौथी मॅच आम्ही जिंकलो, 150 रुपयाची मॅच. 150 रुपयाची मॅच जिंकलो तर आम्हाला आमचे पैसे वापस भेटले. तर शेवटली मॅच कशी जिंकलो, म्हणजे शेवटली म्हणजे आमची 3 मॅच तर असेच पागल्यासारखे खेळलो. म्हणजे बॅडी, पिंट्या, रावल्या, असे काही फुल टॉस टाकीत, काही खेळच नाही, असे पटकनच विकेट दे. पण चौथ्या मॅचमध्ये इतके सिरियस खेळलो, एकदम परफेक्ट. म्हणजे बॉल कोण टाकन, कसा टाकन वगैरे वगैरे, बहुत ही सिरियस खेळलो. त्यामुळे तो गेम चांगला झाला. बट शेवटी 49 म्हणजे नियर अबाउट एका ओव्हरमध्ये 16 रन काढायचे होते एका ओव्हरमध्ये. तेव्हा बहुत ही जास्त हे आलं होतं. तर पहिला बॉल छक्का मारला, पहिला बॉल तर 5 बॉलमध्ये 10 रन. तर दुसरा बॉल डॉट, पिंट्यान खाल्ला, एवढे पोट्टे कल्ला करायला लागले. तिसरा बॉल डॉटने खाल्ला, मारला, पण 2 रन काढले. 2 रन. देन चौथ्या बॉलमध्ये किती रन काढायचे होते, 8 रन काढायचे होते. चौथ्या बॉलमध्ये 8 रन, म्हणजे चौथ्या बॉल म्हणजे 3 बॉलात 8 रन काढायचे होते. तर तो बॉल एक डॉट गेला. तर 2 बॉलात 8 रन काढायचे होते, 2 बॉलात. तर
तो शेवटला दोन बॉल आहे म्हणजे 5वा बॉल तो मारला पण चौका नाही गेला तर 3 रन घेतले. बहुत ही फास्ट. तर आता 1 बॉल आणि 5 रन, 1 बॉल आणि 5 रन. चौका मारला तर इक्वल, छक्का मारला मॅच जिंकली. आणि चान्सेस तर चौक्यान छक्क्याचे होते, बाकी कशाचेच नाही. तर बहुत ही हे झालं. तेव्हा विकी भाऊ स्ट्रायकर होते. तर जसा बॉल टाकला विकी भाऊ समोर आले आणि छक्का मारला. वन ऑफ द ग्रेटेस्ट मोमेंट आय एव्हर सीन इन दी क्रिकेट लाईफ. म्हणजे मी कधी स्पोर्ट्स खेळत नाही, क्रिकेट तर खूप दूरचीच गोष्ट आहे. आणि पण जेव्हा मी स्वतः खेळतो, म्हणजे स्वतः रिअलाइज होते किंवा स्वतः आपली टीम तिथे असते, तेव्हा वन ऑफ द काइंड इज काहीतरी जोडून असते त्या गोष्टीसोबत. सो तेव्हा खूप एकदम वन ऑफ द ग्रेटेस्ट मोमेंट वाढला. तर सो वी एन्जॉय. देन आलो तर पिंडाकडे आलो, थकलो, या सेलिब्रेशन वगैरे वगैरे, म्हणजे मॅच जिंकलो, बरे या. देन आंबे खाल्ले तिथे, 6 आंबे कप खतम करून टाकले तेव्हाच. देन आलो विजिट्स ऑफ एव्हरी प्लेस. आणि संध्याकाळी प्रवाच्या इथे वास्तूमध्ये गेलो. सगाईमध्ये तेही झाला नाही पण होते, कारण खूप कमी जण होते. एम्बॅरेस फील वाटलं, बट चालून जाते. सो दिस इज इट. दिस द महाटिफॅक एपिसोड नंबर 93. बेटा 93 टार्गेट चेस केला आपण, जो की वन ऑफ द ग्रेटेस्ट टार्गेट केला आपण, 93. सो गुड नाईट. 7 मिनिटाचा झाला, मोठा एपिसोड. गुड नाईट अँड या गुड नाईट.